नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर किती घसरलाय आणि उमेदवारी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतंय हे आपण अनेक वेळा बघितलं की उमेदवारीसाठी पैसे द्यावे लागतात. 10-10 कोटी रुपये द्यावे लागतात. महानगरपालिकेला नगरसेवकाचं सांगतोय मी, नाहीतर तुम्ही म्हणाल की आमदारकीला 100 कोटी 50 कोटीचा आकडा आहे. पक्षाला पार्टी फंड द्यावा लागतोय. हा राजकारणाचा स्तर जो आहे मित्रांनो, हा किती घसरलाय. आता तर चक्क एका महिलेनं शिवसेनेचे माजी आमदार यांच्यावरती शरीर सुखाची मागणी केलेल्याचा आरोप केलाय. त्या महिलेनं पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली आणि तरच तिकीट देतो म्हटला, नाहीतर देत नाही. तू खूप चांगली दिसते, चिकनी दिसते, आज नटून थटून आली, असं चक्क म्हटलं गेलं, असं एकंदरीत सांगितलं गेलं. आता हे नेमकं प्रकरण काय आहे, कसं आहे, काय. आणि ज्या वेळेस त्या महिलेचं असं म्हणणं आहे की लिफ्ट मध्ये माझ्यासोबत गैरवर्तन केलं आणि चक्क पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली तिनं, असंही म्हटलं गेलेलं आहे. परंतु ज्या आमदारावरती आरोप केले त्यांनी त्या आरोपाचा साफ इन्कार केलेला आहे. तर नेमकं काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊया. तर चला चर्चेला सुरुवात करूया. आपण सर्वप्रथम जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती आहे. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाचा स्तर एवढा खालच्या पातळीवरती गेलाय, एवढा घसरलाय की अक्षरशः सर्वसामान्य माणसाला हे नको नकोस झालंय. म्हणजे बघवत नाही माणसाला, म्हणजे बघूच शकत नाही माणूस. एवढ्या खालच्या पातळीवरती कुठं खून होतोय, कुठं मारामाऱ्या होत्यात, कुठं उचलून आपटत्यात, कुठं गाड्यांची तोडफोड केली जाते त्यात तिकीट मिळवण्यासाठी, कुठं कोण मोठ्या मोठ्याने रडतंय. आपण पाहिलं असेल की औरंगाबादला सर्वाधिक राडा झाला भारतीय जनता पक्षामध्ये. कसं दाहे रडत होता तिथला उमेदवार की तिकीट नाही मिळाल्यामुळं. त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा अक्षरशः ज्याच्याकडे एबी फॉर्म होते त्या उमेदवाराचा पाठलाग केला गेला, व ज्याच्याकडे एबी फॉर्म होते त्या जिल्हाध्यक्षाचा पाठलाग केला गेला. ताणून त्यांना पकडलं एका ठिकाणी, पण त्यात घरं लावून बसली होती. आणि त्यानंतर पोलिसांना बोलवावं लागला, अक्षरशः बळाचा वापर करावा लागला. म्हणजे राजकारणामध्ये निवडून येण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तरच माणूस निवडून येते. आणि त्यानंतर पैसे वाटावं लागते, कुठं काय करावं लागते. म्हणजे तिकीट मिळवण्यासाठीच किती कष्ट घ्यावे लागते ह्याच बघा उत्तम उदाहरण आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. ठाकरे गटाचे माझे आमदार गौतम चाबुकस्वार म्हणून आहेत, तर त्यांच्यावरती आरोप केले गेलेले आहेत. म्हणजे माझ्या आमदारानं माझ्याशी अश्लील वर्तन केलं. मी तिकीट मागितलं होतं परंतु मला तिकीट नाकारलं गेलेलं आहे. तर तिकीट नाकारल्यामुळे या महिलेनं आरोप केलेले आहेत, असं काहीच या आमदाराचं म्हणणं आहे. तर त्याच असं झालं की उद्धव ठाकरे गटाचे पिंपरीचे आमदार आहेत गौतम चाबुकस्वार, आणि ठाकरे गटाच्याच महिला पदाधिकारी आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे दाखवायचं ते दाखवत नाहीस, असं मला त्या आमदारांनी म्हटलं. तसंच शरीर सुखाची मागणी केली गेली आणि ती पूर्ण न केल्यास तुला तिकीट देणार नाही, असं देखील सांगितलं गेलं. आता हे सगळे आरोप सदर आमदारांनी फेटाळून लावलेले आहेत. आता ही महिला सुद्धा पिंपरी ठाकरे गटाची सदस्य आहे आणि ह्या महिलेनं पत्रकार परिषद घेतली अक्षरशः. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी गेली 8 वर्ष झालं शिवसेनेमध्ये काम करते आणि शिवसेनेची विधानसभा समन्वयक म्हणून मी पक्षाचं काम करते, आणि या पक्षाचं काम करत असताना मी तिकिटाची मागणी केली परंतु मला जाणीवपूर्वक तिकीट नाकारलं गेलं. का तर मी ह्या सगळ्या गोष्टी
ला बळी पडले नाही. म्हणजे जे माझ्याकडनं मागणी केली गेली होती ती मागणी मी पूर्ण करू शकले नाही, आमच्या जे प्रभारी होते त्या प्रभारींची, आणि त्यामुळं माझं तिकीट कापलं गेलं. आता त्या महिलेनं असं म्हटलेलं आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कासारवाडी येथे प्रचार करत असताना कासारवाडीत प्रचार करत असताना तिथं एक बिल्डिंग आहे, बिल्डिंग मधून लिफ्ट मधून आम्ही वरती चाललो होतो आणि त्या लिफ्ट मध्ये सुद्धा माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे प्रचारादरम्यान आम्ही तिथं चाललो होतो आणि माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, आणि जर तू पोलिसात गेली तर तुझं आयुष्य बर्बाद करून टाकीन, तुला आयुष्यात न उठवीन, अशी धमकी सुद्धा दिली असं तिनं सांगितलं गेलेलं आहे. आता आकुर्डीचं शिवसेना भवनाचं जे कार्यालय आहे या ठिकाणी सुद्धा तिनं असं म्हटलेलं आहे की तिथं एक मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये सुद्धा माझ्याकडं अश्लील भावनेनं बघितलं गेलं, अश्लील चाळे केले गेले असंही तिनं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. आता यावरती पत्रकारांनी ज्याच्यावरती आरोप झाले हे गौतम चाबुकस्वार त्यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की हा निवळ खोडसाळपणा आहे, विरोधी पक्षाच्या लोकांना हाताशी धरून माझ्यावरती खोटे नाटे आरोप केले गेलेले आहेत. आता या महिलेला दापोडी प्रभाग क्रमांक 30 मधून उमेदवारी हवी होती आणि ती उमेदवारी मिळालेली नाही, म्हणून तिनं माझ्यावरती असे आरोप केलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी मी वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे असं सुद्धा या माझ्या आमदारांनी सांगितलेलं आहे. परंतु आज महत्वाचा असा प्रश्न निर्माण होतो की आमच्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे राजकारण सध्याचं सुरू आहे हे एवढ्या खालच्या पातळीवरती राजकारण गेलंय का? म्हणजे एवढ्या नीच पातळीवरती हे सगळं राजकारण जाऊन ठेपलंय का? म्हणजे अक्षरशः कुणाला शरीर सुखाची मागणी केली जाते, कुणाकडनं 10 कोटी मागितले जाते, कुणाकडनं 5 कोटी मागितले जाते, तर कुणाला तिकीट नाकारलं जाते. तिकीट नाकारलं म्हणून ते उमेदवार धाय रडते. म्हणजे तिकीट मागणी करण्यासाठी काही पण कुठल्याही थराला पोचलं जाते असंच काहीच दिसतंय. म्हणजे एकंदरीत आपण या सगळ्या गोष्टी फिल्म सिटीमध्ये बघत होतो की बाबा चित्रपट क्षेत्रामध्ये काम मिळवण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली जात असायची आणि ती पूर्ण केली तरच त्या मुलीला चित्रपटामध्ये काम मिळत असायचं. हे आपण या अगोदर पाहिलेलं आहे की जो निर्माता असेल, दिग्दर्शक असेल किंवा कोणी मिळवून देणारा काम असेल तर तो माणूस त्या महिलेचं लैंगिक शोषण करायचा असं आपण अगोदर ऐकत होतो की बाबा चित्रपट क्षेत्र जे आहे हे सगळं याच्यामध्ये फार मोठं रॅकेट आहे असं म्हटलं जायचं. परंतु आता ते राजकारण्यांपर्यंत सुद्धा येऊन ठेपलंय, अधिकारी वर्गापर्यंत सुद्धा येऊन ठेपलंय. म्हणजे आपल्यावरचा जर कोणी बॉस असेल तर तो बॉस मात्र आपल्या हाताखालच्या ज्या महिला आहेत, आपल्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या या सगळ्या महिलांचं लैंगिक शोषण करतो. असे अनेक आरोप प्रत्यारोप आपण पाहिलेले आहेत की सरकारी कार्यालयाचा कुठला विभाग असू द्या किंवा खाजगी तत्वावरचे कुठं काही कंपन्या काही असू द्या, या सगळ्या ठिकाणी लैंगिक शोषणाचे मात्र महिलांचे फार मोठे असे गंभीर आरोप होत आहेत. त्यातले त्यात भारतीय जनता पक्षाचे जे आता मंत्रिमंडळामधले जे मंत्री आहेत केंद्रातले आणि काही खासदार आहेत मोजके, अशा 40 खासदारांवरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. ते पण लहान लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं असे आरोप आहेत. म्हणजे गंभीर प्रकरण आहेत ही. आणि देशाच्या जर राजकारण्यांवरतीच जर लैंगिक शोषणाचे आरोप होत असतील तर मात्र मग नेमकी कारवाई कोणावरती केली जाईल? म्हणजे राजकारण्यांवरतीच जर कारवाई होत नसेल तर अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्गांवरती कशी कारवाई होणार? म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे भयानक आहे आणि सगळं मिळून मिसळून चाललेलं आहे. म्हणजे पोलीस खातं असू द्या किंवा अन्य कुठलंही खातं असू द्या, या सगळ्या खात्यांमध्ये असंच सुरू आहे की वरिष्ठ अधिकारी हे नेहमी आपल्या हाताखाली असणाऱ्या लोकांचं लैंगिक शोषण कशा पद्धतीनं करतायत हे याच्यातलं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपल्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण केलं जातं महिलांचं,
हेच या सगळ्या गोष्टींवरून दिसून येते. मग ते राजकारण असू द्या, नोकरी असू द्या किंवा अन्य कुठलाही व्यवसाय असू द्या, अगदी एखादी दुकानामध्ये जरी कामाला महिला असल्या तरी त्या मालकाकडून किंवा मॅनेजरकडून त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं. मग महापालिकेमध्ये सफाई कर्मचारी असू द्या किंवा अन्य कोणी पण असू द्या, या सगळ्या महिलांचं कशा पद्धतीनं लैंगिक शोषण वरिष्ठ अधिकाऱ्याकडून, वरिष्ठ लोकांकडून कशा पद्धतीनं केलं जातं, त्याची ही अशी अनेक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहेत. म्हणजे या प्रकरणामध्ये सुद्धा, राजकारणामध्ये सुद्धा तिकीट मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं लैंगिक शोषण करण्यासाठी त्या महिलांना भाग पाडलं जातं, कशा पद्धतीनं त्यांना अडचणीत आणलं जातं, अशाच काही या गोष्टीवरून आपल्याला एकंदरीत दिसून येते मित्रांनो. तर हे एका आमदारावरील आरोप झालेले हे आपण पाहिलं, परंतु असे अनेक आमदार खासदारांवरती आरोप केले जात आहेत की त्यांनी लैंगिक शोषण केलं. मग ते सत्ताधारी आमदार असो किंवा विरोधातले आमदार असो, राजकारणी मंडळी ही सगळीच्या सगळी अशाच पद्धतीनं वागते. क्वचित एखादा माणूस चांगला असू शकतो, परंतु ही सगळीच बरबटलेले आहेत. या सगळ्यांना पैशाचा माज, सत्तेचा माज हा किती मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे हे आपल्याला अशा गोष्टींवरून दिसून येतं मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वसामान्य माणसांना आपण विचार करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये खोटे नाटे सुद्धा आरोप असू शकतात की एखादी काय आपली गोष्ट पूर्ण नाही झाली की आपण त्याच्यावरती आरोप करायचे की मला लैंगिक शोषणाचे, शरीर सुखाची यांनी मागणी केली, अशी सुद्धा घटना घडू शकतात. म्हणजे काय गोष्टी खऱ्या असतात, काय गोष्टी खोट्या सुद्धा असतात. म्हणजे खोट्या गोष्टी सुद्धा एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकतात. अशी सुद्धा प्रकरणं घडलेली आहेत आपल्याकडे आणि घडतायत सुद्धा आता सुद्धा. म्हणजे आता काही प्रकरणं खरे असतात, परंतु 99% प्रकरणं म्हणजे ही सत्य असतात. 1% प्रकरण खोटं असतं, परंतु ते 1% प्रकरण 99%ला खोटं ठरवतं. अशी काहीची विदारक चित्र आहेत. आता मंत्रिमंडळातल्या सुद्धा अनेक मंत्र्यांना विचारलं गेलं की ह्याच्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला की लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं, तर ते हसतात लोक. म्हणजे एवढी मूर्खता ह्या राजकारणामध्ये आलेली आहेत आणि त्यांना त्यातच ते धन्यता मानत असतात की 14-15 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करायचं, अक्षरशः ते 60, 70, 80 वर्षाच्या माणसानं करायचं. म्हणजे ह्या अशा लोकांना लाजा वाटल्या पाहिजे. ते अशी निर्धावलेली जी लोक आहेत, अक्षरशः अशा लोकांना फासावरती सुद्धा लटकवलं पाहिजे. परंतु आपली न्यायिक व्यवस्था आणि राजकीय व्यवस्थाच एवढी बरबाडून गेलेली आहे की हेच लोक लैंगिक शोषण इतर महिलांचं करतात, असं आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.